ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागे सुरू करायचं. मागील प्रवचनात जो विषय अर्धा झाला तो आज मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. पातंजल योग दर्शनामध्ये एकंदरीत 196 सूत्र आहेत, पण त्या कोणत्याही सूत्राला फारसा मी हात लावणार नाही, कारण तो व्यापक विषय. त्यामध्ये पातंजल योग दर्शन हे अष्टांग योग म्हणून प्रसिद्ध आहे. त्या 8 अंगांचाच आपल्याला विचार करायचा आहे. त्यातल्या 5 अंगांचा विचार मागच्या वेळा केला. आज उरलेल्या 3 अंगांचा विचार करायचा आहे. एक मुद्दा फक्त दर्शन हा शब्द प्रयोग आल्यामुळे थोडासा करायचा आहे. बाहेरून आलेला एक शब्द आहे, तो आहे इझम किंवा वाद, साम्यवाद, समाजवाद, त्याचप्रमाणे पातंजलवाद असं ते म्हणतात. पण वाद या शब्दामध्ये त्यांची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेप्रमाणे विचार केला तर ज्याच्या मनात जे विचार आले की त्यांनी मानले, ते व्यवहारात उतरले का नाही हेही काही कळलं नाही. उदाहरण सांगू घेऊ. 1848 ला साम्यवादाचं तत्वज्ञान कार्ल मार्क्सनी सांगितलं. 1917 ला भूमी मिळाली आणि 1992 ला साम्यवाद जगातून जवळजवळ संपला. एक तत्वज्ञान 150 वर्षाच्या 100 वर्षाच्या आत का संपलं याचा विचार केला तर त्याचा पाया कच्चा आहे. म्हणून आमच्याकडे जे ऋषी मुनी विचार मांडतात तो दर्शन रूपाने पाहतो. दर्शन म्हणजे ज्याची पूर्वी त्यांनी अनुभूती घेतली आहे. आमच्या सगळ्या दर्शनकारांचे अनुभूतीचे बोल आहेत, त्यामुळे ते कधीही नष्ट होणारे नाहीत. ते तत्वज्ञान चिरपुरातन नित्य नूतन स्वरूपाचं आहे, हे लक्षात यावं याच्यासाठी मी याचा उल्लेख केला. आता मागचा आढावा 5-1 मिनिटात घेऊया. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन लक्षात घ्या. यम 5 आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय वगैरे. नियम सुद्धा 5 आहेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, अपरिग्रह वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचा आढावा मी आता घेणार नाही. मला थोडस आसनाबद्दल मात्र बोलायचंय. कोणीही जे योगाला जातात त्यांना जर विचारलं की तुम्ही योगाच्या क्लासमध्ये काय करता, तर ते सांगतात आम्ही आसन आणि प्राणायाम करतो. त्यांना यम काय आहेत, नियम काय आहेत, त्याच्यानंतर धारणा, ध्यान, समाधी काय आहे याचं काही फारसं ज्ञान नसतं असं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणून प्रामुख्याने आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की या अष्टांग योगाचं ज्ञान घेण्यासाठी
आम्हाला आठही अंगांचा एकंदरीत विचार करावा लागेल. मी आसनाचा विचार कशासाठी करतोय आता, त्याचं महत्वाचं कारण आसन केवळ पातंजल योग दर्शनासाठी आवश्यक नाही, ते आमच्या भक्ती योगात सुद्धा आवश्यक आहे, कर्मयोगात आवश्यक आहे, ज्ञान योगात आवश्यक आहे. कसं ते पहा, मी वेदाचं पुस्तक वाचायला घेतलंय आणि 2-2 मिनिटाला माझ्या शरीराच्या हालचाली होत आहेत. गुडघा हलवावा लागतोय, पाय हलतोय, डोकं काहीतरी विचित्र हलवलं जातंय, त्यावेळेला अभ्यास का होणार नाही. याचाच अर्थ ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा, असं जे आमचे संत सांगतात त्याप्रमाणे शरीरच जर स्थिर झालं नाही तर चित्त स्थिर कुठून होईल. म्हणजे शरीर स्थिर होण्यासाठी सुद्धा आसनाची आवश्यकता आहे आणि शरीर स्थिर झालं की चित्त स्थिर व्हायला मदत होते, एकाग्र व्हायला मदत होते. आणि म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं, जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी 3 तास आणि सामान्य माणूस आहे ज्यांना इकडे यायचंय अध्यात्मामध्ये, त्यांना संसारी असले तरी 35 मिनिट कमीत कमी एका आसनाच्या स्थितीत बसता आलं पाहिजे. मांडी घालून बसा, खुर्चीवर बसा, फक्त नियम काय, पाठीचा कणा आणि मान ताठ पाहिजे. एवढा भाग ताठ ठेवला, खुर्चीवर बसला तरी, मांडी घालून बसला तरी चालतं. अशा प्रकाराने आम्हाला 35 मिनिट बसता आलं पाहिजे. तर मग धारणा, ध्यान आणि समाधी याचा विचार करता येईल. प्राणायामामुळे आयुष्य कसं वाढतं ते मागच्या वेळा सांगितलं मी, आता त्याच्या खोलात जात नाही. मला सुरुवात करायची ते या अष्टांग योगामधले पहिले 4 हे बहिरंग आहे. म्हणजे मी आसन करतो का नाही, मी अहिंसेचं पालन करतो का नाही, मी शौच पाळतो का नाही, हे पाहता येतं. प्राणायाम करतो का नाही, नाक दाबून बसतो का नाही, हे पाहता येतं. म्हणून यांना बहिरंग म्हणतात, बाहेरून दिसणार. त्याच्यानंतर प्रत्याहार हा बहिरंग आहे आणि अंतरंग सुद्धा आहे. बहिरंग म्हणजे कसं, मी बासुंदी खाणार नाही, मला गोड चालत नाही, मी एवढाच आहार घेईल असं एखादा म्हणतो आणि एके दिवशी असं दिसतं की बासुंदीच्या वाट्यात जिरवतो का, त्यावेळेला डायबिटीस सांगितला होता म्हणून नियम पाळला, आता डायबिटीस कमी झालाय, गोळ्या घेतल्यात, मग बासुंदी खा. हे जे आहे हे अंतरंग आणि बहिरंगामध्ये येतं. आणि ज्यांना पातंजल योगदर्शनाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करायचा आहे त्यासाठी प्रत्याहार हा अत्यंत आवश्यक आहे. आहार, लक्ष द्या. माझ्या शरीरासाठी मला 1.5 पोळी आणि थोडा भात लागतो, तेवढ्या शरीर पोषणासाठी मी घ्यायचा आहे, तो घ्यायचा नाही असं नाही. पण मला बासुंदी लागते, मला भजे लागतात, मला आणखीन काहीतरी खायला लागतं, हे घ्यायचं नाही. कारण सांगितलं की जे आवश्यक आहे शरीर पोषणासाठी घ्यायचं, ते उरलेलं घ्यायचं नाही. म्हणजे त्याचा प्रत्याहार करायचा, ते सोडून द्यायचं. कानाला सिनेमाची गाणी आवडतात, ती ऐकायची नाहीत, भजन ऐकायचं, पांडुरंगाचं स्मरण करायचं, कानाने निरनिराळ्या प्रकाराने परमेश्वराचं वर्णन ऐकायचं. म्हणजे बाकीचे करमणुकीचे कार्यक्रम ऐकायचे नाही. डोळ्यांनी नको त्या प्रकारचे सिनेमा पाहायचे नाही. डोळ्यांनी आम्हाला परमेश्वराचं ध्यान दिसलं पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी योगाने सांगितलेल्या आहेत करू नयेत त्या न करणे म्हणजे प्रत्याहार, हे आम्ही लक्षात घ्यायचं. आणि असा प्रत्याहार ज्याला जमला त्याने अंतरंगामध्ये प्रवेश करायला हरकत नाही. समर्थांनी एका ठिकाणी म्हटलंय, ज्याने रसना जिंकली त्याने जग जिंकले. जिभेवर ताबा केवळ बोलण्यासाठी नव्हे, तर बोलण्यासाठी तर ताबा ठेवायचाच आहे, परंतु खाण्यावर सुद्धा ताबा ठेवायचा आहे. तर तुम्हाला अंतरंगामध्ये प्रवेश करता येईल. मग आता अंतरंगाचा विचार या ठिकाणी सुद्धा
दोन पद्धतीने आपल्याला करता येईल. अंतरंगाचे जे निरनिराळे अंतरंग, आता लक्षात घ्या, पातंजल योगदर्शनाचे 4 पाद आहेत. एक आहे समाधी पाद, दुसरा आहे साधन पाद. या साधन पादामध्ये प्रामुख्याने हे जे पहिले 5 सांगितलेले आहेत सूत्र ते त्याच्यात आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आहे विभूती पाद. या विभूती पादामध्ये प्रामुख्याने 6वं जे अंग आहे ते म्हणजे धारणा इथपासून सुरुवात केलेली आहे. आता आपल्याला धारणेकडे वळताना काय काय गोष्टीचा विचार केला पाहिजे हे आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे धारणा म्हणजे पक्का निश्चय. थोडक्यात आधी सांगतो, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तिन्हींचा एकत्र विचार ज्यामध्ये होतो त्याला संयम म्हणतात. उदाहरणार्थ आपण घेऊ की मी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचं स्मरण करायला सुरुवात केली आहे आणि चरणावर लक्ष दिलेलं आहे, मूर्ती जे ठेवून समोर. ते लक्ष 5 मिनिट पर्यंत टिकलं तर त्याला म्हणायचं धारणा. 5 मिनिट टिकतं का? 2 मिनिट सुद्धा टिकत नाही. तेच लक्ष 20-25 मिनिटापर्यंत टिकलं आणि बाहेरचा कुठलाच विचार आला नाही, केवळ चरणावरच आमचं लक्ष राहिलं तर त्याला म्हणायचं ध्यान. आणि सगळ्यात शेवटीला अर्धा तास, 1 तास, 2 तास झाले तरी बाहेर आमचं लक्ष गेलं नाही, चरणावरच लक्ष राहिलं तर ती झाली समाधी. म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी मध्ये एकच विषय की त्या शेवटच्या विषयामध्ये तो परिपूर्ण त्यामध्ये विलीन झालेला आहे. सूत्र जसे जसे येतील त्याचे तसे अर्थ आपल्याला पाहता येतील. आता आपल्याला जो विचार करायचा आहे की धारणा कशावर पक्की करायची. असं गृहीत धरा की धारणा आम्ही आमच्या समोर प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे, कारण आम्ही सगुण उपासक आहोत. आम्हाला सगुणामधून निर्गुणाकडे जायचंय. सगुणासाठी आम्ही प्रभू रामचंद्रांची मूर्ती घेतली. या मूर्तीच्या मध्ये आम्ही ध्यानाला सुरुवात केली, पायापासून, मग गुडघे, नंतर पोट, नंतर चेहरा, नंतर चेहऱ्यातले एक एक अवयव आणि नंतर आज्ञाचक्रावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि त्या आज्ञाचक्रामधून आम्ही निर्गुण निराकारामध्ये विलीन झालो. अशी अवस्था आमची जर झाली तर ते ध्यान सगुणातून निर्गुणाकडे जातं. हा सुरुवातीला सांगितलेला भाग आहे. याचा विस्तार आपल्याला करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता विस्तार करण्यासाठी मी काही बिंदू आपल्या समोर मांडणार आहे. ते बिंदू आपल्याला लक्षात घ्यायचे. सगुणाची उपासना निर्गुणाच्या उपासनेच्या मानाने अत्यंत सोपी आहे. भगवंतांनी सुद्धा 12व्या अध्यायात क्लेशोदिक तरस्तेशा असं म्हटलंय निर्गुणाच्या उपासना करणाऱ्यांच्या साधकासाठी. आम्ही सगुण उपासक आहोत, पण आम्हाला दोन्हीचाही या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणून मी आता अष्टांग योगामध्ये प्रामुख्याने षडचक्र भेदन अशा प्रकारचा एक प्रयोग आहे. गीतेतल्या 6व्या अध्यायात भगवंतांनी याचं वर्णन केलेलं आहे. आमच्याकडे 6 चक्र आहेत. पहा, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनहत, विशुद्धी, आज्ञा आणि सगळ्यात शेवट सहस्रार चक्र. अंतरंगातला विषय निश्चित करताना एका एका चक्राची सुद्धा साधना करावी लागते. त्याच्यावर धारणा, ध्यान आणि समाधी लावावी लागते. याच्यासाठी त्या चक्रांची माहिती थोडक्यात आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय थोडासा अवघड आहे, पण सोपा करून माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा, पहिला आहे मूलाधार चक्र. या मूलाधार चक्राचा विषय
आम्हाला कशा रीतीने करता येईल, हे कुठं आहे हे लक्षात घ्यायचं. हे जे सगळे चक्र आहेत पाठीच्या कण्यामध्ये आहेत, पण समोरून भाग कळावा म्हणून त्याच्या संदर्भात आपल्याला काही माहिती पाहायची आहे. हे जे मूलाधार चक्र आहे हे गुदद्वाराच्या थोडस वर पाठीचा ज्या ठिकाणी आम्ही माकडहार म्हणतो त्या बाजूला हे मूलाधार चक्र आहे. या चक्राचं तत्व आहे पृथ्वी. लक्षात घ्या, पंचमहाभूतापैकी एक एक तत्व निरनिराळ्या चक्रामध्ये आहे. तर हे मूलाधार स्थितोशी नित्यम असं म्हणताना आम्ही गणेशाचं स्मरण करतो. तर गणेश आणि गौरी ह्याची देवता आहे, गणेश ही त्याची देवता आहे, मूलाधाराच्या ठिकाणी ते आहे असं आपल्याला म्हटल्यानंतर, आणि पृथ्वी हे त्याचं तत्व आहे, गुदद्वाराच्या मागे ते आहे हे पाहिलं. याचा रंग तांबडा आहे. श्रोते जागे असतील तर एका प्रश्नाचं उत्तर द्यायला हरकत नाही. प्रश्न माझा असा आहे की आम्ही जर काही कुस्त्या पाहायला गेलो असू तर त्या भारतीय कुस्ती खेळणाऱ्या जे कुस्तीपटू आहेत ते लंगोटवर असतात. त्या लंगोटाचा रंग कोणता असतो? तांबडा असतो. तांबडा तांबडा असतो. अगदी बरोबर. आता लक्षात घ्या, मूलाधार हे जे चक्र आहे या चक्राचा रंग तांबडा आहे. आणि मूलाधार चक्र जर बिघडलं तर मूळ व्याध किंवा या प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात. मूलाधार चक्र जागेवर यावं वाटत असेल तर आम्ही लंगोट बांधायचा का नाही, पण अंडरपॅन्ट जी घालतो ती मात्र या रंगाची असायला हरकत नाही जागेवर येण्यासाठी. म्हणजे तांबड्या रंगाचा लंगोट घालण्याच्या पाठीमागची भूमिकाची आहे की मूलाधार चक्र हे स्थिर झालं पाहिजे, ते बिघडता कामा नये अशा पद्धतीने, आणि ते जागेवर यावं. बिघडलं तर काय होतं, संडास लागते वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच, ते जागेवर यावं असं वाटत असेल तर लाल रंगाचे अंडरपॅन्ट वापरायची, लाल रंगाचा लंगोट वापरायचा. ठीक आहे, बाकीचं फारसं मी वर्णन करत नाही. लाल रंगाची फळं खायची म्हणजे हे चक्र जागेवर येतं. मी सुरुवातीला चक्र जागेवर येण्याविषयीचीच माहिती सांगणार आहे. आता दुसरा मुद्दा मी या ठिकाणी जो मांडणार आहे तो लक्षात ठेवा. आम्ही ज्ञानेश्वरीचे वाचक आहोत, अभ्यासक आहोत. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जो पाठ मला. आता पुढे जे वर्णन केलेलं आहे ते गणेश ओंकार रूप गणेश असं ज्ञानेश्वर माऊलींनी मानलंय. अकार चरण युगल. आता ओंकारामधला, ओंकार रूप गणेशामधला गणेशाचे जे पाय आहेत, चरण युगल जे आहेत ते आकार आहेत. उदर विशाल, उकार उदर विशाल, आणि उदर म्हणजे पोट जे आहे ते उकार रूप आहे, आणि मस्तक मंडलाकार आहे असं जे वर्णन माऊलींनी केलंय त्याचा थोडक्यात अर्थ तर लक्षात घेऊन कधीतरी आम्ही याचाही बारकाईने विचार केला पाहिजे ना. मी आता सांगितलं की मूलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी, आणि आमच्या शरीरात पृथ्वी तत्वापासून बनलेली आहेत हाडं, आणि मूलाधार चक्र या ओंकाराच्या आधिपत्याखाली येतं, ओंकारामधल्या च्या आधिपत्याखाली येतं. म्हणजे तळपायापासून कमरेपर्यंतचे आमचे संपूर्ण विकार झाले असं वाटत असेल तर दररोज झोपून केलं तरी चालेल पाठीवर या शब्दाचा दीर्घ उच्चार करायचा. ओंकारामधल्या फक्त एकच उच्चार करून दाखवतो, पहा.
तत्वचा जर उच्चार केला तर तळपायापासून कमरेपर्यंतचे सगळे विकार निघून जातील. कारण अकार चरण युगल म्हटलेलं आहे ओंकारामधलं, हे लक्षात घ्यायचं. दुसरं अजून एक उपाय यासाठी मी सांगतो. पृथ्वी तत्व आहे आणि आमचा पृथ्वीशी संपर्क पूर्णपणे तुटलाय. आम्ही घरात सुद्धा चप्पल वापरतो. घरात फरशी आहे त्याच्यावर चप्पल वापरावी का नाही, ज्याच्या त्याचे ते डॉक्टर सांगितलं त्याप्रमाणे करा. पण भूमीशी संपर्क आला पाहिजे. याचा अर्थ ज्या भूमीवर कुठल्याही प्रकाराने कृत्रिम काही बसवलं नाही, ती आमच्या बागेमध्ये जर भूमी असेल तर त्या भूमीवर आम्ही 5 ते 10 मिनिट पायात काही न घालता चाललो तर आमचे हाडाचे सगळे विकार नष्ट होतील. आज माझं वय आता 73 संपून 74व्या वर्षात झालंय. माझा कुठलाही सांधा दुखत नाही, कारण मी कमीत कमी यातल्या 5-5 मिनिट याचा जप करत असतो. कारण त्यामुळे पृथ्वी तत्व जागेवर आल्यामुळे हाडाचा एकही विकार माझ्या ह्याच्यात नाही. हे त्याचं कारण आहे. मी हा प्रयोग केलेला आहे. दुसरं या ठिकाणी आपल्याला जे लक्षात ठेवायचं, मी पृथ्वीवर ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी शेतामध्ये पायात काही न घालता 15 मिनिट चालतो. आपणही तसा प्रयोग केला तर हाडाचे सगळे विकार हाडा हे पृथ्वी तत्वाचं लक्षण असल्यामुळे निघून जातील. आता दुसरा एक छोटा प्रश्न, आमच्या शरीरामध्ये पाणी किती आहे? 71%. हा 71%, 72%, कोणी 70% म्हणतात. आपण याचा मध्य करू. 70% पाणी आहे आणि पंचमहाभूत 5 आहेत. म्हणजे उरलेले 4 भूत 30% मध्येच आहेत. त्यामधलं पृथ्वी तत्व 12%. त्याचा विचार केला आम्ही की पृथ्वीवरून चाललं की आमचे हाडाचे सगळे विकार नष्ट होतील, कमरेपर्यंतचे सगळे विकार नष्ट होतील. आता कमरेच्या वर आल्यानंतर आमच्या लक्षात येईल की वर जे स्वाधिष्ठान नावाचं चक्र आहे त्याची म्हणजे तत्व आहे जलतत्व. आता हे जलतत्व जर जागेवर यायचं असेल तर आमच्या शरीरामध्ये जे 70% पाणी आहे ते व्यवस्थित टिकवण्यासाठी आम्ही काय करतो? पोटाचे विकार होऊ नयेत याच्यासाठी आमची काय साधना आहे? या साधनेचा विचार केल्यावर आपल्याला लक्षात येईल की मी जसं सांगितलं हाडांचे विकार दूर व्हावे त्याच्यासाठी जमिनीवरून चालावं, तसं पोटाचे विकार कमी होण्यासाठी हरळीवरून पायात काही न घालता 10 ते 15 मिनिट चालावं. आमच्याकडे गणेशाला दुर्वा वाहण्याची पद्धत आहे. काय कारण आहे व दुर्गा वाहण्याचं? अहो, आमचा त्या हरळीशी संपर्क आला पाहिजे. हरळीशी संपर्क आला की आमच्या शरीरात असलेलं जलतत्व हे जागेवर येतं. आम्ही विकत आणतो आणि वाहतो. वास्तविक पाहता त्या दुर्वा आम्ही तोडायला पाहिजेत, आमच्या हाताने त्या जुड्या करायला पाहिजेत आणि त्या व्हायला पाहिजेत. म्हणजे 15-20 मिनिट आमचा त्या हरळीशी संपर्क राहील हातांनी. बरं, हातांनी संपर्क नेहमी राहणार नाही आणि दुर्वा होऊ शकत नसू तर हरळीवरून जर आमच्याकडे जवळ बाग असेल तर 10 ते 15 मिनिट चाललो तर पोटाचे सगळे विकार म्हणजे पाण्यामुळे होणारे सगळे विकार दूर होतील. पण आम्हाला ही नैसर्गिक साधनं नको आहेत. डॉक्टर कडे गेलं 2 गोळ्या घेतल्या की झालं असं जे वाटतं ते आम्ही पहिल्यांदा बाजूला केलं पाहिजे. आणि आमच्या शरीरामधलं जर 70% जलतत्व जागेवर आलं तर काय बहार होईल याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून हे जे स्वाधिष्ठान चक्र आहे या चक्राचा जो रंग आहे नारंगी रंग, नारंगी रंगाची फळं जर आम्ही खाल्ली तर हे तत्व जागेवर येईल. डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे इतके लिटर पाणी हिवाळ्यात आणि इतके लिटर पाणी उन्हाळ्यात असं त्या जे सांगतात तेवढं पाणी प्यायला पाहिजे आणि दररोज स्नान करायला पाहिजे. म्हणजे पाण्याशी आमचा संपर्क जितका जास्त येईल तितकं आमचं शरीर
सुदृढ राहील म्हणून पूर्वी एक एक तास विहिरीमध्ये किंवा नदीत पोहायला जात असत, ते त्या जलतत्व जागेवर येण्यासाठी म्हणून जात असत. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला बादलीच्या अर्ध्या बादलीतच स्नान करावं लागतं, हा भाग सोडून देऊ सध्याचा. परंतु पाण्याशी संपर्क आला आणि ते जर शुद्ध पाणी असेल तर आमचं जलतत्व जागेवर आलं तर पोटाचे सगळेच्या सगळे विकार दूर होऊ शकतात. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरचं चक्र आहे मणिपूर. मणिपूर हे जे चक्र आहे हे तेज तत्वाचं प्रतीक आहे. आता या ठिकाणी ओघाने एक विषय आलाय म्हणून मानतोय, यामधला नाही पण समजून घेण्यासाठी आहे. आम्ही दररोज देवाची पूजा करतो. काय करतो? आमची मूर्ती असते, त्या मूर्तीची पूजा करतो. ही पृथ्वी तत्वापासून बनलेली आहे. म्हणजे मूर्तीची पूजा करता करता आम्ही पृथ्वी तत्वाची पूजा करतो. कलश भरलेला असतो, त्याला आम्ही गंध लावतो, त्याच्यात आणखीन साखर वगैरे काय टाकायची ती टाकतो आणि कलशाची स्थापना करतो, म्हणजे जलतत्वाची पूजा करतो. त्याच्यानंतर आम्ही ज्योत लावतो, दिवा लावतो, तो त्यावेळेला आम्ही तेज तत्वाची पूजा करतो. ज्या वेळेला आम्ही उदबत्ती लावतो आणि ती सगळीकडे घुमवतो, त्यावेळेला सगळीकडे सुगंध पसरतो, या वेळेला ती वायूची पूजा होते. आणि हे चारही तत्व ज्या विशाल तत्वामध्ये आहेत त्या आकाश तत्वाची पूजा या चार जणांची केली की आपोआपच होऊन जाते. म्हणजे या 4 जणांची पूजा करणं म्हणजे पंचतत्वाची पूजा करणं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. दुसरा मुद्दा, आम्ही आरती लावतो. आपल्याकडे पंचारती शब्द प्रयोग आहे, लक्षात घ्या. आमच्याकडे 5 त्याच्यामध्ये वाती असतात वेगवेगळ्या. का? तर आमच्या शरीरामध्ये मुख्य 5 प्राण आहेत. प्राण, व्यान, उनार, समान, अपान. या 5ही प्राणांनी हे भगवंता मी तुला ओवाळतो असं म्हणण्यासाठी ती पंचारती आहे. मी सांगत होतो ते म्हणजे मणिपूर चक्राच्या संदर्भात. हे मणिपूर चक्र बेंबीच्या पाठीमागे पण पाठीच्या कण्यामध्ये आहे. याचं तत्व आहे अग्नी तत्व. लक्ष द्या, अग्नी तत्व जागेवर येण्यासाठी आमच्याकडे महिला साडी नेसतात. आता पंजाबी ड्रेसही इकडे मोठ्या प्रमाणावर आलाय, पण त्याच्या पाठीमागची भूमिका आम्ही लक्षात घेतली पाहिजे की आठवड्यातून 1 दिवस तरी सूर्य स्नान झालं पाहिजे. सूर्य स्नान झालं पाहिजे. ते कसं करायचं? गुप्त रीतीने करायचं, वरून छत मोकळं ठेवायचं वगैरे काय मला माहित नाही, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. पण पुरुषांच्या दृष्टीने तरी आम्ही शर्ट आणि बनियन काढून सुद्धा उन्हामध्ये 15-20 मिनिट बसलो की त्याच्यामुळे तेज तत्व जागेवर येतं आणि चेहऱ्यावर एक तेजस्विता येते. यासाठी हे तेज तत्व जागेवर आलं पाहिजे. जठराग्नी अग्नीच आहे. हा जठराग्नी प्रज्वलित व्हायचा असेल तर तेज तत्व जागेवर येणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सूर्य स्नान आवश्यक आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा रंग आहे पिवळा. पिवळ्या रंगाचे कपडे वापरणं हे सुद्धा त्यासाठी उपयुक्त आहे, हे आपल्याला लक्षात येईल. पुढे सगळेच काही तत्व आणि सगळ्याच गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही. मला पुढच्या तत्वाकडे जे वळायचं आहे ते अनाहत चक्र. अनाहत चक्र हे हृदयाच्या ठिकाणी आहे आणि याचं तत्व आहे वायू तत्व. लक्ष द्या, अनाहत तत्वाच्या संदर्भात मी विश्लेषण करतोय. हत म्हणजे आघात, अनाहत म्हणजे आघात न होता. ओंकाराचा जप बेंबी पासून वर येतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा आघात होत नाही. निरनिराळ्या अक्षरांचा जसा होतो तसा अर्थ होत नाही. पण मला त्याच्याही खोलात जायचं नाही. मला सांगायचंय
या हृदय तत्वाचा रंग आहे हिरवा. मी जे सांगत होतो ते आमच्याकडे महिलांना हिरवा चुडा किंवा लग्नाच्या वेळा हिरवी साडी किंवा नऊवारी घालायचं जे सांगितलंय त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. सर्वात जास्त कोमल हृदय कोणाचं असेल तर ते स्त्रीच आहे. ते हृदय साधारणपणे पक्क व्हावं आणि योग्य जागेवर येऊन दोन्ही कुटुंबाचं एकत्रीकरण होणार असल्यामुळे त्या दोन्ही कुटुंबाला सांभाळून घेण्याची एकंदरीत प्रवृत्ती किंवा स्वभाव बनावा याच्यासाठी हा हिरवा चुडा आहे. कारण हृदयाच्या या चक्राचा रंग हिरवा आहे. आणि मी साडी जी सांगितली किंवा हे जे भारतीय वेश सांगितला यामध्ये निदान साडी घातल्यामुळे पोटावर का होईना मानेवर का होईना सूर्याची किरण पडतात आणि प्रामुख्याने हे मी आता सांगितलेलं अग्नी तत्व जे आहे हे बेंबीच्या किंवा पोटाच्या ठिकाणी असल्यामुळे ते प्रज्वलित व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर हवेचाही स्पर्श होतो. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याच्यासाठी या तत्वाचा विचार या पद्धतीने केला पाहिजे. सांगायचं तात्पर्य हे जे तत्व आहे अनाहत चक्र, हे चक्र जागृत व्हावं यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे वेश पोपटी रंगाचा किंवा हिरवा हा सुद्धा अधून मधून वापरायला हरकत नाही. पण महिलांसाठी चुडा सांगितला हिरवा, त्याच्या पाठीमागची तात्विक भूमिका ही आहे. आणि याचं तत्व आहे वायू. आणि वायू हा अत्यंत चंचल आहे. म्हणून चंचल असलेल्या मनाला स्थिर करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग आहे. हे आम्ही लक्षात ठेवायचं. याच्या पुढचं जे चक्र आहे हे आहे विशुद्धी चक्र. मी या ठिकाणी एकाच पद्धतीने विषय मांडतो. पुन्हा या चक्राचा विषय आपल्याला करायचा आहे. विशुद्धी चक्र हे कंठाच्या ठिकाणी पाठीमागे या ठिकाणी आहे. आणि या विशुद्धी चक्राचा जो तत्व आहे ते आकाश तत्व आहे. हे लक्षात ठेवायचं. कंठाच्या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे याचा रंग फिकट निळा आहे. नीलकंठ. कंठाचा रंग कसा? निळा. या ज्याला हे ध्यान जमत, ध्यानासाठी आवश्यक असलेलं हे जे तत्व आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून निळ्या रंगाचे, फिकट निळ्या रंगाचे कपडे वापरायला हरकत नाही. आकाश तत्व याचा विषय असल्यामुळे आकाशाचा हे आहे शब्द. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यामध्ये पृथ्वी तत्वाचा स्वभाव आहे गंध. त्याचप्रमाणे वायू तत्वाचा आहे स्पर्श. जल तत्वाचाही आपल्याला या पद्धतीने विचार करायचा झालं तर हे सगळे जसे जसे ओघाने येतील तसे पाहू. सांगायचं तात्पर्य निळ्या रंगाचं. आणि याची आराध्य देवता आहेत राधाकृष्ण आणि पाकळ्या आहेत 6. याचं ध्यान कसं करायचं याबद्दल मी विषय मांडणार आहे. आधी चक्रांची माहिती सांगतो. आता सर्वात महत्वाचं जे चक्र आहे ते आहे आज्ञा चक्र. या आज्ञा चक्राचा जो संबंध आहे भ्रूमध्याशी आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी तृतीय नेत्र आहे. भगवान शिवांचा तृतीय नेत्र आहे. आम्ही गंध लावतो ते या ठिकाणी भ्रूमध्याच्या ठिकाणी लावलं पाहिजे. जागा मागे पुढे होत असल्यामुळे आम्ही भ्रूमध्यापासून ते वरपर्यंत आम्ही पूर्णच्या पूर्ण गंध लावतो. तेही उपयुक्त आहे. याचं कारण हे तत्व जागेवर यावं यासाठी आहे. गंध याच्यासाठी आहे, आज्ञा चक्रासाठी आहे. आज्ञा चक्र जागृत होण्यासाठी या गंधाचा उपयोग होतो. तुम्ही म्हणाल कसा? तुम्ही प्रयोग करून पहा हो. मी सांगतो याच्यावर विश्वास ठेवू नका. या ठिकाणी असं बोट दाबायचं आणि ओंकाराचा जप करायचा. त्यावेळेला लक्षात येईल की या ठिकाणी संवेदना उत्पन्न होतात.
आणि आम्ही जर कुंकू किंवा आजच्या परिभाषेत टिकली लावली तरी या ठिकाणी कायम स्वरूपाची हालचाल होत राहते आणि हे चक्र जागृत व्हायला मदत होते. त्या ठिकाणी गंध लावलं नाही, काही लावलं नाही तर जागृतीला मदत होणार नाही. मी विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा बोलत असताना हे सांगत असतो की बाबांनो, तुम्ही हिंदू आहात, मुसलमान आहात, ख्रिश्चन आहात, पारशी आहात, काही मला माहित नाही. तुमच्या रंगात जर तुमच्याच्यात हिरवा रंग सांगितला असेल तर हिरवा रंग लावा, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे आज्ञा चक्र जागृत होण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी गंध असलं की हे आज्ञा चक्र जागृत राहत, हे लक्षात घ्यायचं. आता या आज्ञा चक्राचा संबंध काय आहे हे पुढे मी नंतर वर्णनामध्ये सांगणार आहे. याची देवता आहे आत्मा आणि मंत्र आहे ओंकाराचा. प्रत्येकाचा मंत्र मी सांगितला नाही, मंत्र मी नंतरच्या वेळेस सांगण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपल्याला सर्वात महत्वाचं सर्वात आणि शेवटचं जे चक्र आहे त्याचं नाव आहे सहस्रार चक्र. सहस्त्र म्हणतात बऱ्याच वेळा लोक, तो सहस्र असा शब्द लक्षात ठेवा. सहस्र म्हणजे 1000 पाकळ्यांचं हे चक्र आहे. म्हणजे विविध स्वरूपाच्या पाकळ्या आहेत. हे गडद निळ्या रंगाचं आहे, त्याच्यात आणखीनही काही पिवळ्या रंगाच्या छटा वगैरे आहे. आणि आत्म्याचा निवास प्रामुख्याने त्या ठिकाणी आहे असं मानलं जातं. आणि सहस्र पाकळ्या असलेलं हे आहे चक्र. अशा प्रकारचे हे 7 चक्र जागृत झाले पाहिजेत. माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी जागृत करण्यासाठी काही प्रयोग सांगितलेले आहेत. आता आपल्याला कुंडलिनी जागृतीच्या प्रयोगाकडे जायचं नाही, तर आपल्याला धारणेसाठी वळायचंय. ज्याला असं वाटतं की माझं मूलाधार तत्व जागेवर यावं आणि मी त्या मूलाधार चक्राचं ध्यान करावं, असं जर वाटत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्याचा मंत्र आहे लम. लक्ष द्या, मूलाधार चक्रावर धारणा केली आणि ती धारणा पक्की व्हावी असं वाटत असेल तर 5 मिनिट पर्यंत त्याचा जो शब्द आहे, मंत्र आहे, तो लम आहे. म्हणजे या पद्धतीने आम्हाला उच्चार करावा लागेल. लम. आणि तुमच्या लक्षात येईल लमचा उच्चार सुरू केल्या केल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी संवेदना उत्पन्न होतील. आता एक आणखीन अध्यात्म क्षेत्रातले काही बारकावे आम्हाला कधी ना कधी माहीत झाले पाहिजेत. याच्यासाठी आणखीन 2-3 गोष्टीचा उल्लेख करणार आहे आणि नंतर मग बाकीच्या तत्वांची साधना कशी करायची आणि धारणा, ध्यान आणि समाधी म्हणजे काय याचं विश्लेषण मी करील. त्याच्या आधी एक मुद्दा प्रामुख्याने आपल्या समोर मांडायचा आहे, तो म्हणजे अष्टसात्विक भाव. भाव 3 प्रकारचे आहेत. एक आहे तामस, दुसरा आहे राजस आणि तिसरा आहे सात्विक. अष्टसात्विक भावामध्ये एक भाव आहे अश्रुपात. एक मिनिट. अश्रू 3 प्रकारचा. लहानपणी मुलगा रडतो मला वही मिळाली नाही म्हणून, तो रजोगुणाचा अश्रू आहे. आता राहिलं नाही, पण पूर्वी काही प्रमाणात होतं. व्यवसाय किंवा नोकरी आहे पुरुष करत, स्त्रिया घरात राहत. संक्रांतीला साडी आणली नाही म्हणजे डोळ्यात अश्रू उभे राहत. हे रजोगुणाचे अश्रू आहे. आणि तमोगुणाच्या अश्रूचं वर्णन मला इथं करायचं नव्हतं, पण करतो. दुसऱ्याचं नुकसान झालं की वरकरणी रडण्याचं नाटक करायचं, त्याला आणखीन एक
शब्द आहे नक्राश्रू ढाळणे. लक्षात घ्या, एक शत्रू आहे एक काळचा आणि त्याचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेला. आता असं त्याच्या शत्रूला वाटतं आपलंही प्रेम आहे असं दाखवावं म्हणून तो त्याच्याकडे जाऊन रडण्याचं नाटक करतो. ते तमोगुण अश्रू आहे, लक्षात ठेवायचं. ते रजोगुणाचे सुद्धा नाही. आता या ठिकाणी तमोगुणाचे अश्रू तर आमचं नुकसान करणार आहेत. रजोगुणाचे अश्रू आम्हाला पुनरुक्ती जनन पुनरुक्ती मध्ये घालणार आहे. सत्वगुणाचे अश्रू कोणते हे लक्षात घ्या. काहीच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा, यासाठी मी भगवंताचं ध्यान लावलो. मी कधी कधी जे गिरी बालाजीला मोठ्या प्रमाणावर जातात त्यांना विचारित असतो, बाबांनो तुम्ही बालाजीचं दर्शन घेतलं का? म्हटलं हो असं म्हणतात. किती दर्शन झाले? 2 दिवसात 3 दर्शन झाले. मी म्हटलं तुम्ही बालाजीचं दर्शन घेतलं नाही तेवढं आमच्यावर रागवतात, असं कसं काय म्हणता? हो मी म्हटलं तुम्ही मूर्तीचं दर्शन घेतलं, बालाजीचं नाही. बालाजीचं दर्शन घ्यायला तिथं ध्यान मंडप आहे, त्या ध्यान मंडपात बालाजीची प्रतिमा लावली. त्या ठिकाणी ध्यान मंडपात तुम्ही ध्यान लावलं, डोळे मिटले आणि तुमच्या समोर बालाजी उभा राहिला का सांगा? नाही राहिला. म्हणजे तुम्ही एकाच मूर्तीचं दर्शन घेतलं की आमच्याकडे 4थी पर्यंत दर्शन आहे. लक्षात ठेवा, मूर्तीचं दर्शन 4थी पर्यंत आहे. नंतर आम्हाला त्याच्या सगुण रूपाचं दर्शन झालं पाहिजे, प्रत्यक्ष ती देवता प्रकट झाली पाहिजे. पण त्याच्या आधी स्वप्नात दिसली आणि त्यावेळेला जे अश्रू उभे राहिले ते सत्वगुणाचे अश्रू आहेत. अश्रुपात लक्षात घ्या, सत्वगुणाचे अश्रू. आता मी तुम्हाला एक सत्वगुणाचे अश्रू पाहण्याची संधी तुम्हाला देतो. पुन्हा कधी जर जमलं तर ते त्यावेळेस पहा. तेव्हा तरी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला प्राण प्रतिष्ठा होत होती त्यावेळेला अनेक जर साधू वगैरे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. लक्षात ठेवा, ज्या वेळेला रजोगुणाचे अश्रू आहेत ते समोरून खाली येतात, ते उष्ण असतात. परंतु ज्या वेळेला भगवंताचं दर्शन व्हावं, सत्वगुणाची पहिली पायरी म्हणून ज्या वेळेला भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागली, भेटी लागली जेव्हा या पद्धतीने, आणि तुकाराम महाराज म्हणतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, अशी अवस्था झाली आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले की तुमच्या लक्षात येईल या 2 बाजूनी कडांनी अश्रू येतात आणि ते थंड अश्रू असतात. आणि तुम्ही जर अयोध्येच्या त्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पाहिला असेल तर निरनिराळ्या साधू संतांच्या डोळ्यात जे अश्रू होते ते सगळे असे कडांनी येणारे होते. म्हणजे ते कोणते अश्रू होते? सत्वगुणी अश्रू होते. असे सत्वगुणी अश्रू खायची बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा, यावेळेला येतात का? म्हणजे आमची धारणा त्या मूर्तीवर होते का? सगुण मूर्तीवर होऊ द्या ना. सगुण मूर्तीवर झाली आणि त्या सगुण मूर्तीकडे पाहता पाहता डोळ्यात तू दर्शन का देत नाहीस म्हणून डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला, तर समजायचं की आमची अष्टसात्विक भावापैकी एक भाव जागृत झालेला आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, आम्ही ध्यानाला बसलोय. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा, या न्यायाने ध्यानाला बसलेलो आहोत. हिवाळ्याचे दिवस आहेत, पण थोड्याच वेळात लक्षात आलं की सगळं अंग घामाने डबडबलेलं आहे. तर याला म्हणतात स्वेद. की त्या परमेश्वराची आठवण आली, परमेश्वराचं रूप डोळ्यासमोर आलं, परमेश्वराचे गुण आम्ही गायला लागलो आणि हे गुण गात असताना डोळ्यातून अश्रू येत आहेत, सगळं शरीर घामाने डबडबलंय. अशा प्रकारची अवस्था झाली की स्वेद नावाचा जो सत्वगुण आहे तो जागृत झालेला आहे. त्याला अष्टसात्विक भावापैकी 2 भाव मी या ठिकाणी मांडलेले आहेत. उरलेल्या 6 भावाचा आपण पुन्हा केव्हा तरी विचार करू, इकडचा विषय बाजूला राहील. म्हणून उरलेले 6 भाव मी काय आता सांगत नाही. मला जे वर्णन करायचं आहे ते आता आपण सहस्रार चक्राकडे जातो आहोत.
लक्षात घ्या, ह्या मूलाधार चक्राचा आता मी मंत्र तुम्हाला सांगितला. लम हा मंत्र आहे. लम या मंत्राचा जप केला की त्या ठिकाणी संवेदना उत्पन्न होतात आणि ते जाग व्हायला लागतं. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र याचा मंत्र आहे वम. वम स्वाधिष्ठान चक्राचा मंत्र आहे वम. आणि वम म्हणत असताना आपल्याला लक्षात येईल की संवेदना ज्या उत्पन्न होतात त्या जननेंद्रियाच्या पाठीमागच्या बाजूला पाठीमध्ये उत्पन्न होतात. त्याच्यानंतर आहे मणिपूर. मणिपूर चक्र जे आहे हे जर जागृत झालं तर निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी प्रामुख्याने आपल्याला यायला लागतात मणिपुरापासून, अनाहत चक्रापासून. आता इथं सिद्धीचा विषय आलाय म्हणून सिद्धीच्या संदर्भात लक्षात घ्या. आमच्याकडे अष्टसिद्धी सांगितली आहे आणि आम्ही हरिपाठामध्ये सिद्धी म्हणजे एक निरर्थक गोष्ट आहे, माऊलींनी एक वेगळ्या अर्थाने म्हटलंय. पण ह्या आणि ते खरं सुद्धा आहे की या अष्टसिद्धीच्या मागे जो लागतो ना तो बाकीचं सोडून देतो आणि चमत्कार करायला लागतो. संतांनी सुद्धा चमत्कार केला हा वारंवार दाखवण्यासाठी नाही तर समाजात असं काही आहे हे दाखवण्यासाठी आहे. आता आमच्याकडे गजानन महाराज झाले. या गजानन महाराजांच्याकडे 2 पैलवान आले जे साधारणपणे 200 किलो वजन उचलता येतील एवढे. आणि गजानन महाराजांना म्हणाले, गजा आम्हाला माझ्याशी शक्ती खेळतो का, कुस्ती खेळतो का? 2 वेळा 3 वेळा गजानन महाराजांनी ऐकून घेतलं. म्हणाले तुझ्याशी कुस्ती खेळतो पण माझी एक अट आहे, मी असा मांडी घालून बसतो, तुम्ही दोघांनी दोन्ही बाजून माझ्या बगलेत धरायचं आणि मला 1 इंच उचलून दाखवायचं, मी तुमच्याशी कुस्ती खेळतो. आणि मग लक्षात घ्या 200 किलो वजन उचलणारे ते पैलवान आणि जोर लावल्यावर जास्त उचलू शकतील. म्हणजे दोघं जण मिळून 500 किलो वजन उचलू शकतील एवढी त्यांच्याजवळ ताकद आहे. ते दोघं जण 2 बाजूला उभे राहिले, बगलेमध्ये हात घातला आणि त्यांना उचलायला सुरुवात केली तर अर्धा इंच सुद्धा उचलता आलं नाही. गरिमा नावाची सिद्धी त्यांनी त्या ठिकाणी उपयोगात आणली आणि ते पैलवान पाया पडून निघून गेले. सांगायचं तात्पर्य नाईलाज म्हणून जर संतांना एखादा चमत्कार करावा लागला तर तो आवश्यक आहे म्हणून. पण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे प्रत्याहाराची धारणा पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला आम्ही धारणेमध्ये जातो आणि या आता सांगितलेल्या अष्टचक्रावर सप्तचक्रावर धारणा करायला सुरुवात करतो त्यावेळेला अनेक प्रकारच्या सिद्धी आमच्या समोर येतात. आणि या सिद्धी जर आमच्या समोर आल्या आणि त्या सिद्धीच्या आहारी जर आम्ही गेलो तर आमची पुढची प्रगती होत नाही, प्रगती पूर्णपणे खुंटते. हे लक्षात यावं यासाठी मी या सिद्धीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. मूलाधार चक्र मणिपूर चक्राचा मंत्र आहे रम. रम या पद्धतीने त्याचा जप करायचा असतो. परंतु आता ते आपण करायचं नाही, फक्त सांगतो याविषयीच्या माहिती असावी म्हणून. त्याच्यानंतर अनाहत नावाचं जे चक्र आहे त्याचा मंत्र आहे यम. आता काही मी ते करून दाखवित नाही. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे विशुद्धी चक्र, या तत्वाचा रंग निळा आहे सांगितलं. याचा मंत्र आहे हम. आज्ञा चक्र भ्रूमध्याच्या ठिकाणी आहे आणि आज्ञा चक्र याचं नावच त्यावरून लक्षात येईल की ज्या वेळेला आम्ही आज्ञा चक्र जागृत करतो, हे चक्र जागृत झालं की संपूर्ण शरीर आणि आज्ञा ते चक्र आम्हाला द्यायला लागतं. ते चक्र आज्ञा देतं म्हणजे काय करतं तर योग्य रीतीने आचरण सुधारण्यासाठी सुद्धा त्याची आम्हाला मदत होते. कारण त्याची आज्ञाच आमच्या शरीरामधले सगळे रोग घालवण्यासाठी उपयोगी होतात आणि आम्हाला त्रिकालाचं ज्ञान होतं. समोर बसलेली व्यक्ती
मनामध्ये काय विचार करते आहे या प्रकारचं सुद्धा ज्ञान आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर होत असतं. भूमध्यावर त्याचं लक्ष करायचं आहे. त्याचा मंत्र आहे ओंकार आणि त्याच्या पाकळ्या आहेत 6. सहस्रार चक्राचा कुठलाही मंत्र नाही, परंतु ओंकाराचा मंत्र म्हटला जातो. आता ही चक्र जागृत करण्यासाठी धारणा, ध्यान आणि समाधी, धारणेची व्याख्या आपण पाहू आणि त्याचं विश्लेषण थोडक्यात करू. देशबंध चित्तस्य धारणा, निर्गुण निराकाराची उपासना करता येणार नाही, कारण आम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. अंतिम टप्प्यात नंतर जाता येईल, पण कुठला तरी धारणेचा विषय पक्का करावा लागतो. ध्यान करण्यासाठी, धारणा निश्चित करण्यासाठी तो विषय निश्चित करायचा झाला तर मी आता सांगितल्याप्रमाणे या 7 चक्रापैकी एका चक्रावर ध्यान करणं, किंवा अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमच्या इष्ट देवतेची मूर्ती आमच्या समोर ठेवून त्या मूर्तीचं ध्यान करणं. आता मूर्तीच्या ध्यानाचा विषय त्यावेळा मी अर्धवट मांडला. आता थोडासा लक्षात घ्या. धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग योगातले 3 अंग हे अंतरंगाचे असल्यामुळे आणि हे मराठीमध्ये सांगायचं झालं तर प्रॅक्टिकलचे असल्यामुळे, थिअरीचे नाही. केवळ तत्वज्ञान सांगून ते होणार नाही, तर ते अंमलात आणण्यासाठी मला काय करावं लागेल ते गुरुच्या जवळ बसूनच करावं लागतं. म्हणून त्याचं वर्णन जास्त करता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं. पण लक्षात घ्यायचं या तिन्हींना मिळून संयम हा शब्द आहे. धारणा, ध्यान आणि समाधी. आता पुन्हा एकदा ते उदाहरण घेऊन आजच्या पुरतं थांबू, कारण 5 मिनिट आधी थांबा म्हटलंय, कारण आपल्याला दिंडीचा विषय करायचा आहे. की ध्यान आम्ही भगवंताच्या पायापासून ते आज्ञाचक्रापर्यंत आणलं आणि आज्ञाचक्रावर ध्यान करायला सुरुवात केल्यानंतर 5 मिनिट गेले तरी ध्यान तिथं टिकलं. अर्धा तास राहिलं तर ते ध्यान झालं आणि त्याच्या पुढे आम्ही जर सगळं देहभान विसरून त्यामध्येच विलीन झालो तर ती समाधी झाली. अशा प्रकाराने संयम जर केला एका विषयाचा तर त्या समाधी अवस्थेपर्यंत जाता येतं. पण हे 3 अंग हे प्रॅक्टिकलचे असल्यामुळे, थिअरीचे नसल्यामुळे याचं जास्त वर्णन करता येणार नाही. मला जेवढी काही माहिती या संदर्भात थोडक्यात आपल्या समोर मांडता आली ती मांडलेली आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवतो. पुंडलिक वंदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.